चला तर बघूया काय आहे आजचं काम. आपलं काम आहे आजचं बांधकाम कामगारावर आधारित घरकुल योजना. तर ही घरकुल योजना आहे बांधकाम कामगारांसाठी. त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार, कशा पद्धतीची प्रोसिजर आहे, किती पैसे मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार हे सर्व आपण या योजनेमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, नक्की व्यवस्थित बघा ज्यांना पण याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी. चला तर बघूया. बघा, बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत कामगाराकडे कच्चे किंवा पडके घर असल्यास किंवा त्यांची स्वतःची जमीन असल्यास घर बांधण्यासाठी ग्रामीण भागासाठी 1,00,000 रुपये. बघा, ग्रामीण भाग असेल तर 1,00,000 रुपये व नगर परिषद क्षेत्रासाठी 1,50,000 रुपये. बघा, वेगवेगळी रक्कम आहे वेगवेगळ्या भागासाठी. ग्रामीण भागासाठी 1,00,000 रुपये, नगर परिषद क्षेत्रासाठी 1,50,000 रुपये आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी 2,00,000 रुपये. असं या पद्धतीनं हे अनुदान देण्यात येणार आहे. आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी 2,00,000चे बांधकाम कामगारांना अनुदान हे देण्यात येते. घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी कामगाराला अर्ज करणे आवश्यक आहे. बघा, या योजनेत भरपूर साऱ्या योजना आहे बांधकाम कामगारांसाठी, पण प्रत्येक याचा जर लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळा फॉर्म हा भरावा लागतो. एका फॉर्ममध्ये सर्व योजनेचे तुम्हाला बेनिफिट मिळू शकत नाही. प्रत्येकासाठी वेगवेगळे फॉर्म आहे, वेगवेगळी प्रोसिजर आहे, त्यानुसार सर्वच करावं लागतं. बघा, योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर कोणता आहे उद्देश? बांधकाम कामगारांना स्वस्त आणि परवडणारी घरे हे उपलब्ध करून देणे. आर्थिक मदत बघा, वरती आपण आताच बघितले. ग्रामीण भागात 1,00,000 रुपये, नगर परिषद क्षेत्रात 1,50,000 रुपये, महानगरपालिका क्षेत्रात 2,00,000 रुपये आणि मुंबई महानगर प्रदेशात 2,00,000 रुपये. जर कामगाराकडे कच्चे किंवा पडके घर असेल तर ते नवीन घर बांधणीसाठी मदत मिळू शकतात. बघा, घर दुरुस्तीसाठी सुद्धा अनुदान मिळते. स्वतःची जमीन असेल तर जर कामगाराची स्वतःची जमीन असेल तर त्यांना घरासाठी आर्थिक मदत मिळू शकते, त्या जमिनीवर घर बांधायसाठी. बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता बघूया. बघा, अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. तर वय किती लागते? 18 ते 60 वर्षादरम्यान त्यांचे वय असणे आवश्यक आहे. कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य हे 15 वर्ष असावे. बघा, त्यांनी 15 वर्ष तिथे राहिलेले पण आवश्यक आहे महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्र राज्यात. अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे. बघा, 12 महिन्यामध्ये 90 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त जर काम केलं असेल तर फारच छान. तो नोंदीत कामगार असावा. बघा, त्यांनी नोंदणी केली असावी व नोंदणी चालू असावी. बघा, प्रत्येक वर्षी नोंदणी ही रिन्युअल करावं लागते. जर केली नसेल तुम्ही तर करून घ्या. घरकुल योजनेची साठी कागदपत्रे. तर बघूया काय काय कागदपत्रे लागणार. बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर. ही मेन डॉक्युमेंट आहे. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, म्हणजे कुठे काम करत आहे तुम्ही तिथला पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा आपली TC शाळा सोडल्याचा दाखला, नियुक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला, म्हणजे किंवा ते काही ठेकेदार असते ज्याच्याकडे तुम्ही काम केलं आहे त्याच्याकडून तसं प्रमाणपत्र, महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र अथवा आणि घोषणापत्र. एवढे इथे डॉक्युमेंट अत्यावश्यक आहे. व्यवस्थित बघा आणि तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता. बांधकाम कामगार घरकुल योजनेच्या नियम आणि अटी. बघा,
अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ मिळणार नाही. मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. नेक्स्ट बघा, बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये. बघा, त्यांना आणखी कोणत्या घरकुल योजनेचा लाभसुद्धा घेतलेला नसावा असं त्यांचं म्हणणं आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. मागील 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केले असावे. स्वतःचे पक्के घर असता कामा नये. बघा, ज्यांचं पक्का आहे त्यांना मिळणार नाही आणि ज्यांचं म्हणजे असं पडकं पुडकं असेल तर त्यांना मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत बघा कशी आहे पद्धत ते आपण आता बघूया. कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल. तर बघा, मी अर्ज देऊन देईल, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल. बघा, तुमचं जे काही कार्यालय असेल तिथे जमा करावं लागेल. अशी या म्हणजे फॉर्मची प्रक्रिया ही पूर्ण होईल. तर हा फॉर्म आहे. बघा, कार्यालयाचे नाव, जिल्हा, अर्जदाराचे पहिले नाव, वडिलांचे पतीचे अथवा नाव. बघा, अर्जदाराचे पहिले नाव, वडिलांचे पतीचे नाव, आडनाव, अर्जदाराचा फोटो, नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर. बँकेचे नाव. बघा, विवाहित असल्यास टिक करा, नसल्यास जन्मदिनांक, वय किती आहे तुमचं, बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड, बँक शाखेचा पत्ता, बँकेचा क्रमांक, बँक खाते क्रमांक, योजना क्रमांक, मागणी केलेल्या भाषेत म्हणजे कितीची रक्कम आहे ते, लाभ मिळावी किंवा मला या मागील सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळावा ही विनंती. असा हा फॉर्म आहे 2 पेजचा. तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या. बघा, यात परत दुसऱ्या पेजवर ज्या काही योजना आहे त्या सर्व याच्यावर माहिती दिलेली आहे, त्या पण नक्की व्यवस्थित वाचा. तर असा होता हा अर्ज पण आहे आणि ही माहिती आहे. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे या योजनेसाठी, जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. आणि ऑनलाईन प्रोसिजर आहे किंवा ऑफलाईन पण भरू शकता. तर ऑफलाईनच भरायला म्हणजे कारण डॉक्युमेंट ग्रामसेवकाचे लागते, ठेकेदारचे लागते आणि आपल्या तिथे जे काही बांधकाम विभागाचे कार्यालय आहे तिथे नेऊन हा फॉर्म जमा करायचा. अशा प्रकारची ही योजना आहे. नक्की व्यवस्थित भरा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. याच्यावर तुम्हाला बांधकाम विभागाची जे काही तुम्हाला माहिती लागत असेल ती सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, कारण भरपूर व्हिडिओ टाकले आहे. नक्की तुम्हाला जे माहिती लागत असेल ते तुम्ही यातून बघू शकता.